अहो हे असं कसं? गंगा उलटी व्हायला लागली. बरं दिसतं काय? राणबा, इतकी वर्ष तुम्ही जोहार करत होता, आज मी केला. बरं राणबा, उद्या तुमच्या नातीला शाळेत पाठवाच, पण त्याचबरोबर बाकीच्या पोरांनाही शाळेत पाठवा. बरं, वस्तीतले घाबरत्यात. का? काल कोंडाला घेऊन शाळेत गेला होतात ना? काय झालं? तेवढं तर होणारच ना. लगेच कुणी पंक्तीला बसवून घेणार नाही. आणि गावकऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही गरिबांनी कुणाकडे दाद मागायची? कुणी हल्ला करणार नाही. काय म्हणतात बघा, हल्ला होणार नाही. आमच्यावर कुणी बी हल्ला करणार नाही. 2 दिवसामाग आपला जायबा तराळ मारला. काय केलं कुणी? सांगा ना, काय केलं कुणी? ना हाक मारता आली ना बोंब. नुसतं गप बसावं लागतं. हा, आता चूक त्याचीच होती म्हणा. त्यानं सकाळच्याला गावात नव्हतं जायला पाहिजे. तो सकाळी गावात गेला आणि मेला. म्हणून भ्या वाटतं. हेच तर संपवायचे, आणि हे संपवण्यासाठी शिक्षण, हे बदलण्यासाठी शाळा. तुम्ही विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्या पोरांना शाळेत पाठवा. त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, ही जबाबदारी माझी. शिवाय बाबांनो, आता ही शाळा वेगळी भरणार आहे, त्यामुळे ती कोणाच्या नजरेत बी येणार नाही. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. हे जातीचं जोखड फेकून द्या. असं कसं जोखड फेकून द्यायचं? मागच्या जन्मी आम्ही किसन देवाची निंदा केली, म्हणून या जन्मी महार म्हणून जन्माला आलोत, असं संत चोखामेळा सांगून गेल्यात. अरे दादा, खोटे हे. ऐका ऐका, म्हणजे संत सांगतात ते खोट आणि तुम्ही सांगताय ते खरं. हे बघा, मागच्या जन्मी आमच्या जातीने जे पाप केलं ना, ते पाप आम्हाला या जन्मात फेडायचे. आता तुम्हीच सांगा, आम्ही कशी आमची लेकरं शाळेत पाठवणार? देवाच्या करणी विरुद्ध कशाला जायचंय? कुणी सांगितलं? हा? कुणी सांगितलं? स्वतः देवानी सांगितलं का देवाच्या नावाखाली स्वतःची सत्ता, स्वतःचं वर्चस्व जपणाऱ्या माणसांनी सांगितलं? अरे बाबांनो, लेकरू जन्माला येतं तेव्हा त्याच्या कपाळावर देव जात लिहित नाही. आधी माणूस जन्माला येतो आणि मग त्याला जात चिकटते, त्याच्यावर जात लादली जाते. त्यामुळे आपण हीन आहोत, दीन आहोत, ही जातीची भीती निर्माण करून तुम्हाला आयुष्यभर मान खाली घालायला लागल अशी व्यवस्था तयार केली. आणि म्हणून या चालीरीती, धर्म, जातीची भीती मनातून काढून टाका. बोला बोला, काय म्हणतोय? अरे अरे, असं किती दिस भीतीच्या सावली खाली जगणार आपण? यो माणूस आपल्यासाठी एवढं मोठं काम करतोय आणि आपण 2 पावलं बी पुढे जाऊ शकत नाही. आजा आजा, माझी बाई. काय कोंडा, येणार ना उद्या शाळेत? परत मला बाहेर काढलं तर? परत मला समधी ओरडली तर? ओरडतील, विरोध करतील, कालवा करतील, आपण माघार घ्यायची नाही. हातातली यस्करी काठी, हातातला दोरखंड, हातातली रापी सुटायची असेल तर हा संघर्ष, हा विरोध, हा होणार. सहन करायचं, लढायचं. पण यातून एक जरी अस्पृश्य शिकला ना, एक, तर या हिंदुस्थानाचं, या भारत देशाचं नशीब बदललं. भावानो, आपण गेल्या जन्मीचे पापी नाही, या जन्मातली हाडा मांसाची माणसं आहोत. हा विचार मनाशी पक्का करा. आणि त्यासाठी तुमच्या पुढच्या पिढ्यांना शिकवा. जर ही शिकली ना
तर एक दिवस सगळ्या जगासमोर ताठ मानेनं उभी राहून अभिमानानं म्हणतील, आम्ही माणूस आहोत. माणूसच आहोत.